जड वाहतुकीला शहरात प्रवेश बंदी असताना देखील जड वाहन शहरात घेतल्यामुळे एका वाहन चालकाला मारहाण झाली होती। तसेच त्याच्याकडून रोख 2000 रुपये घेऊन 1000 रुपयांचे ई चलन केल्याचा आरोप वाहतूक पोलिसांवर झाला होता। या प्रकरणी 2 वाहतूक पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत। पंढरपुरातील सांगोला चौक येथे MS46 DC 7354 हे जड वाहन घेऊन आल्याप्रकरणी वाहन चालक सिद्धेश्वर सरगर राहणार नंदेश्वर तालुका मंगळवेढा याच्याकडून रोख 2000 रुपये घेऊनही ई चलन केले। तसेच त्याला पोलिसांनी मारहाणही केली। तसेच त्याचवेळी वाहन चालक वैभव मसाळ यांच्या MS46 DC 7254 या वाहनावर देखील कारवाई झाली होती। कंटेनर चालक सरगर याने गाडीची चावी काढून माझ्याकडून असेच पैसेही घेतले आणि चलनही फाडले असा जाब त्या पोलिसांना विचारत सांगोला चौक येथे एक कंटेनर आडवा लावला होता। यानंतर पोलिसांनी त्याला मारहाण केली होती। घटनेची दखल घेत सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रशांत डगळे यांनी वाहतूक पोलीस कर्मचारी विजय कांबळे आणि वाघमारे यांना निलंबित केले। मारहाण प्रकरणातील अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी अधिवेशनात राजू खरे आणि आमदार अभिजित पाटील यांनी केली होती। याची दखल घेत पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत। जय हिंद। मी उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर उपविभाग 3 मार्च रोजी जी घटना झालेली त्याच्याच अनुषंगाने आम्ही आमचा अहवाल माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयास पाठवल्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी याच्यावरती जे 2 पोलीस अंमलदार ट्रॅफिकचे त्यांना निलंबित केले आहे आणि त्याची चौकशी होऊन त्याच्यावरती अजून अधिक कारवाई होणार आहे। तर ह्याच अनुषंगाने आमचे असे म्हणणे आहे की ज्या कुणा व्यक्तींना किंवा नागरिकांना अशी कुठलीही गैरप्रकार किंवा कुठलीही घटना त्यांना जर निदर्शनास आली तर त्यांनी वरिष्ठ कार्यालयाला जरूर कळवावे। आम्ही आपल्या त्या मदतीसाठीच आहोत आणि त्या ठिकाणी तात्काळ कारवाई ही आमच्याकडून केली जाईल आणि कोणीही कायदा हा आपल्या हातात घेऊ नये अशी एक आव्हान मी आपल्या सर्व नागरिकांना करतो। जय हिंद। Right now and press the bell icon. Never miss an